बरं, आजचा आपला चौथ्या पर्वातला पहिला कार्यक्रम आहे आणि सलग 3 वर्ष आपले सगळे 12 कार्यक्रम व्यवस्थित होत आहेत ह्याच वास्तूमध्ये आणि ह्याच्या पुढचेही 12 होणार आहेत. एवढीच एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला परत ही वास्तू मिळाली. तर दुसरं सांगायचं म्हणजे ह्यावेळी आम्ही हा कार्यक्रम म्हणजे फक्त हळदी कुंकवाचा ठेवलाय, पण तत्पूर्वी स्नेहल बजाज एक चैत्रावरती गाणं गाऊन मग ह्याची आपण सुरुवात करूया. मग मी बोलते. आणि उद्या विधिवतचा कार्यक्रम आहे, मी सातत्याने टाकते, पण तो मुंबई ग्राहक पंचायती बरोबर आहे. पण त्याच्यात मेंबर असतील नसतील त्या सगळ्यांना आमंत्रण आहे. म्हणजे जर काही घेऊन यायचे असतील तुमच्या घरच्या पोथ्या, पुस्तकं, जुन्या फ्रेम्स, पूर्वजांचे फोटो आणि त्या व्यतिरिक्त इव्हन मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोटो पूर्वी घरी लावायची प्रथा होती, पण आता हल्लीच्या इंटिरियरमध्ये मुलांच्या ह्याच्यात ते बसत नाही. तर तेही फोटोज असतील जुने झालेले किंवा काय तर आम्ही घेतो. आणि जुनी ह्याची आरत्यांची गाणी तर कायम येतच असतात वर्तमानपत्रातनं. आणि हे गणपतीच्या दिवसात, नवरात्राच्या दिवसात किंवा करवा चौथ वगैरे करतात त्याच्याही पोथ्या वाटल्या जातात आणि आपल्याकडे त्या अशाच पडून असतात. तर त्या सगळ्यांची ही विल्हेवाट म्हणजे कसं काय त्याचं विधिवत आम्ही उपक्रम करतोय ते तुम्हाला तिकडे समजलं जाईलच. तुमचं सगळं सामान देतानाही तुमच्याकडून एक मंत्र उच्चारला जातो की मी हे जे काही देते आहे ते मी स्वखुशीने देते आणि ह्याचा योग्य विनियोग म्हणजे वापर झाला तर चांगलंच आहे. पेपर्स असतील ते सगळे रिसायकलिंगमध्ये जातात. पितळेच्या मेटलच्या मूर्त्या असतील तर त्या हे होतात, चेन्नईला पाठवल्या जातात, कारण तिकडे मूर्ती बनवण्याचे मोठे मोठे कारखाने आहेत आणि तिथे ते मेटल उपयोगात आणलं जाते. काचेच्या फ्रेम्सचा, लाकडाचा तसा वापर तर होतच असतो आणि व्यवस्थित पद्धतीने होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतील. फक्त वेळेत या, 10 ते 2 ही वेळ दिलेली आहे. आम्ही 2-2 काउंटर 3 काउंटर ठेवूच, तर त्याप्रमाणे ते हे केलं जाईल. देवाची सीडी विचारीन मी त्यांना, पण आणा तुम्ही. तिकडे आहेत त्यांचे, ही माणसं सगळी पुण्यावरून आणि ठाण्यावरून येणार आहेत, तर त्यांना पण वेळेत सगळं उपलब्ध झालं पाहिजे. आणि अंधेरीचा राजा जिथे बसतो त्याच वास्तूमध्ये पहिला मजला आहे. जिना जरी असला तरी लिफ्टची सोय आहे, त्यामुळे लिफ्टनी येता येईल वरती. ओके स्नेहल. नमस्कार. आत्ताच रामनवमी झाली म्हणून रामाचंच गाणं म्हणते मी. सांभाळून घ्या, कारण मी काय प्रोफेशनल नाही आहे तुमच्यासारखी ते गाणे. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, बाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. एक एक तारी गाती भक्त गाई गीता, एक एक धागा जोडी जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्येचा राम
बाई कौसल्याचा राम दास राम नामी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूप ये पटास राजा घनश्याम कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई कामा ठाई ठाई शेलावरती दिसे राम नाम दिसे राम नाम लुप्त होई राम कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम हळूहळू उघडी डोळे पाहिजो कबीर विणुनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम बापड्या भक्तासाठी देव करी काम कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम खूपच छान. आणि माणिक वर्मांचे मी स्वरबद्ध केलेलं गाणं अतिशय सुंदर पद्धतीत स्नेहलनी म्हटलं. बरं, आता मला फक्त तुम्हाला सांगायचं की एरवी आपल्याकडे कार्यक्रम असतो आणि इतर लोक काही ना काहीतरी करत असतात. तर आता ह्या वेळेला तुम्हाला जर ह्या आमच्या होणाऱ्या कार्यक्रमात काही बदल हवे असतील किंवा काही होणारा उपक्रमामध्ये तुमच्याकडे वेगवेगळे जर उपक्रम असतील तर तुम्ही आम्हाला ते सांगू शकता. हां, तसंच आता दरवेळी तिकडे शिला कोणतरी संध्या वगैरे बसलेल्या असायच्या आणि ते नावं आता आम्ही ती वहीच तिकडे ठेवू. तुम्हीच येताना आठवणीने आपलं नाव लिहा आणि बसत चला. म्हणजे मग त्यांनाही दरवेळी असं नको व्हायला की त्या मागे बसलेल्या राहतात आणि त्यांना काहीच करता येत नाही. हां, तर त्यामुळे त्या फक्त हे ठेवलेलं असेल आणि तुम्ही हे करून टाका. आता आपण आपला हळदी कुंकू समारंभ म्हणजे चालू करूया. पण तत्पूर्वी कोणाला जर ह्याच्यात काही बदल किंवा काही बोलायचं असेल तर यू आर ओपन, बोलू शकता. तुला बोलायचं इकडे येऊन बोल. ते मग नॉनस्टॉप होते गाणी म्हणतच राहतात. आणि तसं तिचं कसं सुराला धरून आहे आणि तिचा आवाज पण खूप छान होताच तसं प्रश्नच नाही. ही 4 वर्ष झाली आहेत, पुढचं 5वं वर्ष. 5 वर्ष झाल्यानंतर आम्ही इलेक्शनला जातोय. तर ज्यांना कोणाला मग पुढच्या 5 वर्षानंतर पुढच्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये यायचं असेल तर आपली नावं ऑप्ट करू शकता. आम्ही रेग्युलर आपण इलेक्शन घेऊन परत नवीन टीम तयार करूया. किती दिवसांनी आले. हळदी कुंकू सुरू करते. उद्याच्या प्रोग्रामसाठी जरा लवकर आपल्याकडे भरपूर जण बँकवाले असतील
रिटायर्ड झालेले वगैरे, बरोबर ना. आपल्याकडे कसं व्हायचं ना, बँकेत आपण जेव्हा काम करत होतो त्यावेळेला आपण तरुण होतो सगळे, आणि त्यावेळेस कसं होतं, बँकेत कोणी तरुण मुलगी किंवा छान देखणी स्त्री वगैरे आली की मग आपल्या जेंट्स जे साथीदार होते आपले, त्यांची चलबिचल व्हायची आणि मग पुढे तिला सर्व्हिस देण्यासाठी किंवा कशी धावाधाव व्हायची, अगदी एकमेकांची चढाओढ तिकडे लागत असे. हे सगळ्यांनाच तुम्हाला अनुभवायला मिळालेलं असेलच. आणि तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे दरवेळेला पुरुषांनीच का मजा करायची ना, मग बायका खूप का मागे राहायच्या का. आम्ही सुद्धा कोणी तरुण वगैरे आला तर आम्हाला देखील आवडतं बघायला ना, आणि छान वाटतं ना, बरोबर ना. तर त्याच्यावरती मी स्वतः बँकेत काम केलेलं आहे, म्हणून एक त्याच्यावरती ह्या अनुभवावरून असं मला वाटलं की आपण एक विरोधाभास म्हणून एक कविता लिहावी त्याच्यावरती. तर ही कविता मी एक केलेली आहे. माझी बँकेची नोकरी. बँकेत शिरला तरुण स्मार्ट, बँकेत शिरला तरुण स्मार्ट, धगधगू लागले माझे हाट. मनात आलं यावी माझी वारी, मनात आलं यावी माझी वारी, तरुण यावा माझ्याच काउंटरी. नशीब माझे जोरदार, नशीब माझे जोरदार, तरुण होता तडफदार. मनात त्याचं वय मोजत होतंय, मनात त्याचं वय मोजत होते आणि माझं वय मात्र विसरत होते. उभे राहिले सावरून त्वरित, उभे राहिले सावरून त्वरित, पुढ्यातील रांग बाजूला करीत. म्हटलं त्याला या बसा, काय हवं ते सांगा, काय सेवा हवी ती सांगा. अस्खलित इंग्रजीत तो म्हणाला मला, खातं नवीन उघडायचं आहे. इथेच झाली माझी गोची, इंग्रजीची झाली बाचाबाची. उसना अवसन, आपण त्यावेळेला सगळे मराठी जनरली असायचो, त्यावेळेला इंग्रजीचा आपल्यावर एवढा पगडा नव्हता आपल्यावरती ना, त्यामुळे असं कोणी आलं की आपल्याला पटकन इंग्रजी बोलणं असं कठीण व्हायचं. उसना अवसान आणून म्हटलं, आहे सेवेशी मी तत्पर, सांगा तुमची माहिती सारी, भरून देते फॉर्म त्वरित. नो युअर कस्टमर KYC मागते बँक, नो युअर कस्टमर KYC मागते बँक. आलेली संधी मात्र मला सोडूची नाही. KYC भरता भरता माहिती सगळी काढून घेतली, KYC भरता भरता माहिती सगळी काढून घेतली. फोटो पाहता त्याचा विकेट मात्र माझीच पडली. एक दोन पेपर नव्हते तरी खाते उघडले, एक दोन पेपर नव्हते तरी खाते उघडले. पुन्हा त्याला बोलवायला कारण मिळाले, पुन्हा त्याला बोलवायला कारण मिळाले. तेवढ्यात रांगेतील पेन्शनर म्हणते, आता आपण पण पेन्शनर झालेलोच आहोत, तेवढ्यात रांगेतील पेन्शनर म्हणते, मॅडमला आज झालंय तरी काय, आमच्यावर अशी मेहरबानी कधी केलीच नाही. तरुण हळूच गालात हसला, तरुण हळूच गालात हसला, पाहून कलिजा मात्र खलास झाला. उठून गेला कधी कळलेच नाही, पुन्हा समोरची रांग वाढत जाईल. बाजूच्या सहकार्याने हसून विचारलं, बाजूच्या सहकार्यानं हसून विचारलं, काय मॅडम आज काय झालं. ठसक्यात जबाब मी त्याला दिला, ठसक्यात जबाब मी त्याला दिला. म्हटलं पुरुषांनीच काय मजा करायची, थोडीशी मी देखील मजा केली. थँक्यू.